नवच काय सुरू केले महाराजांनी काय कळत नाही. ह्या महाराजांच्या अशा वागण्याचा बोधच होत नाही. पण कारणाशिवाय महाराज कोणतीही गोष्ट करत नाहीत. मी काय म्हणतो उत्तमराव, तुम्हीच महाराजांना का नाही विचारत? अहो, नर्मदेतले हे गोटे महाराजांनी खास मागवून घेतले आहेत. त्यावर रोज महाराज जल अर्पण करत असतात. चला मग महाराजांना जाऊन विचारूया. चला. प्रश्न घेऊन आलात? महाराज, काही माणसं चुकांवर चुका करीत असतात. आमचं काय चुकलं का? नाही, तुमचं काही चुकलं नाही. पण एक आहे असा, त्याची गेल्या जन्माची पुण्याई म्हणून आम्ही त्याला सावध करू पाहतो. पण या मूर्खाला काही बोधच होत नाही. नर्मदेतला गोटा नुसता बघू, त्याची गत जन्माची पुण्याई त्याला किती पुढे पडते ती. अगं अगं हळू, सावकाश ठेव. भांड कसं बूड जमिनीला लागलंच नाही अशा पद्धतीने ठेवावं, म्हणजे भांड्यांची झीज होत नाही आणि ती पिढ्यान पिढ्या वापरता येतात. फराळाचं आणू? फराळ? हो. रोज फराळ करायलाच हवा का? अहो, मुलांसाठी तरी करते. बरं करा, पण फार खाऊ घालू नका. पोट तुडुंब भरलेलं असेल ना तर माणूस सुस्त होतो, अजगरासारखा पडून राहतो. तुमचं आती होते असं नाही वाटत तुम्हाला? आती तेथे माती. माती तर माती, आणि मातीलाही चांगला भाव असतो बरं का. एकही घर मातीशिवाय बांधता येत नाही. अहो, तुमच्या अशा वागण्यानं तोंड वेंगाडावं लागतं मुलांना. इतर मुलं छान छान खेळण्यांनी खेळत असताना आपला नाण्या मात्र साध्या दगडगोट्यांनी खेळतोय. तुम्ही एक साधा भोवरा देखील आणू शकत नाही का त्याला? मुळात नाण्यानी खेळण्यात वेळ घालवावा हेच मला पसंत नाही. आणि आपला गणेश बघ कसा समंजस आहे, वयानं थोडासाच मोठा आहे, पण आत्तापासूनच मला दुकानात मदत करतो. त्याची इच्छा नसते, पण तुम्ही बळजबरीने काम करून घेता त्याच्याकडून. गणेश असला म्हणजे तुम्हाला गडी ठेवावं लागत नाही, त्याला मेहनताना द्यावं लागत नाही. अगं मग बिघडलं कुठे त्यात? अगं आज बचत केली तरच ती उद्या उपयोगाला येणार आहे ना. अहो, बचत करायला नाही म्हणत नाही मी, पण आपण कष्ट करून जो पैसा कमवतो त्या पैशाचा उपयोग आपल्या आनंदासाठी, आवडीनिवडीसाठी खर्च केला तर बिघडलं कुठे? जो कमवत नाही ना त्याचं काही बिघडत नाही, जो कमावतो ना त्याचं बिघडतं. तुमच्याशी बोलणं म्हणजे कुणाच्या कापल्या करंगडीवर धार धरणार नाही अशी वृत्ती आहे तुमची. आपण कुणाच्या कापल्या करंगळीवर मी का पाण्याची धार धरावी? ज्यानं त्यानं स्वतःची काळजी स्वतः करावी. अहो, हे बघ, उगाच वाद घालत बसू नकोस. मला काम आहेत, आणि आज तर मी त्याला दुकानाची पायरी देखील चढू देणार नाही. कुणाला? ऐक, स्वतःला गजानन महाराजांचं दूत म्हणवून घेतो. रोज दुकानावर येतो, मला उपदेश करतो, माझा वेळ खातो. गजानन महाराजांचं दूध? नाही तर काय. गजानन महाराजांचं दूध तुमच्या दुकानात येतो हे तुमचं भाग्यच समजायला हवं. मला महाराजांना आपल्या घरी घेऊन येण्याची खूप इच्छा आहे. हो, खबरदार असलं धाडस कराल तर. कोण कुठला महाराज? ऐक, खाऊ कुठला? अरे उदर भरण्यासाठी लोक अंगाला भस्म लावून फिरतात, हा लंगोटी नेसून फिरतो. माझा त्याच्यावर विश्वास नाही. महाराजांविषयी असं काही बोलू नका. हो, संत आहेत ते. ते संत असतील ना तर मी पंत आहे, पंत. काय? आणि संतांनी पंताला शहाणपणा शिकवायचा नसतो काय. चला जा, कामाला लागा, कामाला लागा. काय रे नाण्या, काय करतोयस? खेळतोय दादा. दगडानं? मग काय करू? बाबांना सांगितलं भोर आणून द्या, तर म्हणाले मिळणार नाही. माझ्या सगळ्या दोस्तांकडे भोर आहे, माझ्याकडेच नाही. अरे मग आईला सांगायचं, तिने आणून दिला असता भोरा तुला. अरे दादा, आधी आईकडेच मागितला. ती म्हणाली बाबांना सगळ्या पैशाचा हिशोब द्यावा लागतो. बाबांकडेच माग म्हणाली. दादा, तू आणून देशील भोरा? मी? हो, आणशील.
बघू, बाबांच्या नकळत जमलं तर नक्की आणेन. नको. का नको? कधी मला खेळताना बघितलं आणि विचारलं हा भोरा कुठून आणलास तर काय सांगू त्यांना? सांगायचं दोस्तानं दिलं म्हणून. खोटं बोलायचं? मग काय तर. दादा, खोटं बोलणं पाप असतं ना? आपले बाबा नाही पाप करत. बाबा कोणतं पाप करतात? दुकानात आलेल्या गिरायकाकडून जास्त पैसे घेऊन कमी धान्य देतात. आणि तुला माहितीये का, आपला वजन काटा आहे ना, त्याला सुद्धा खालून मेण लावलंय त्यांनी. हे सुद्धा एक पापच आहे. पापाचं फळ भोगावं लागतं ना दादा? हो, आणि आपल्या बाबांना सुद्धा ते भोगावं लागणार. बाकी सगळं ठीक आहे ना? हो. बुजून आणलंस ना व्यवस्थित? पंतशेठ, पावशेर वजन लागत नाही हाताला. अहो तुमचे हात हलके झालेत म्हणून. वजन तर बरोबर दिलं त्यानं. हा? हवं तर दुसऱ्या दुकानदाराकडे जाऊन खात्री करून घ्या. नको नको, ठीक आहे, येतो शेठजी. पाहिलंच गणेश, दुकानदारानं हे असं असायला हवं. गिराईकाचा दुकानदारावरतीच असा विश्वास बसायला हवा. काय बोलतोय मी? हो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. तू पुन्हा कशाला आला? यावं लागलं. मी गजानन महाराजांचा दूत आहे. ए, तू वेडा आहेस. अरे तू आणि तुझे महाराज दोघे मिळून मला वेड करणार आहात. अरे काय येतोस इथे माझं डोकं खायला? डोकं खायला येत नाही मी. तुमचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आलोय. खूप पैसा अडका कमवला तुम्ही, परंतु पुण्य कमावलं नाही. पुण्य कमवा हेच सांगण्यासाठी आलोय मी. अरे तुला ना घर ना दार ना संसार, तुला काय कळणार पैशाची किंमत? अरे वाटलं तर पुण्य पैशाने विकत घेईन मी. हा, सगळ्या गोष्टी किंमत मोजून विकत घेता येत नाही. आणि पुण्य पुण्य तर मुळीच नाही. पुण्य कमावण्यासाठी सत्कर्म करावं लागतं. श्रमदान, अन्नदान करावं लागतं. तुम्ही तर तुमच्या मुलाबाळांना पोटभर अन्न सुद्धा खाऊ घालत नाही. ईश्वराची भक्ती न करता स्वतःलाच देव मानतात. हो, मीच देव आहे. कारण माझं पोट मी भरतो. तुझा देव मला खायला घालत नाही. काय? हा तुमचा गैरसमज आहे. आज तुमच्याकडे जे जे काही आहे ते ईश्वराचंच दान आहे. अरे बिनकामाचा मला अक्कल शिकवतोस? शी, अरे तुझ्यासारखी माणसं ईश्वर भक्ती करतात कारण त्यांच्या अंगात आळस भरलेला असतो. त्यांना फुकटचं गिळायचं असतं म्हणून ते मंदिरं उभारतात, त्यात दानपेटी ठेवतात आणि त्या पैशानी स्वतःची पोट भरतात. शी, कसा रे निलाजरा तू? माझ्याकडे येऊ नको सांगितलं तरी रोज रोज येऊन माझं डोकं खात असतोस. लाज नाही वाटत तुला? तुम्हाला नको असणाऱ्याचं येणं मला थांबायचंय. तो अकाली येऊ पाहतोय. कोण? तुम्हीच ओळखा. ऐका महाराजांचं. ते तुम्हाला पुण्यसंचय करायला सांगतात. ए, खड्ड्यात गेलास तू आणि तुझे महाराज. माझा संयम संपला ना तर लाट घालून तुझ्या पेकाडात. बस झालं आता. थांबा. आता यापुढे मी इथे येणार नाही. हे शेवटचं. बाळ गणेश, सांभाळे बाबा. आता यापुढे सगळी जबाबदारी तुझ्यावर असणार आहे. कोणती? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पालथ्या खड्यावर पाणी, नर्मदेतला गोटा. महाराज, आम्ही त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो येणार, अकाली येणार. अकाली येणार? कोण येणार? अकाली येतो तो मृत्यू असं म्हणतात ना बाबा? माझ्या मरणावर टापलाय बघ कार्टा. त्याला काय मारताय? मग कसा बोलला? धोंडीबा जाधवांचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी गौरी वहिनीने येऊन सांगितली मला. तेव्हा हा होता तिथेच. त्याच्या डोक्यात शब्द बसला आणि बोलून गेला. हे बघ, धोंडीबा जाधव अकाली मेला असं मी मुळीच म्हणणार नाही. अहो 40 वय होतं फक्त त्यांचं.
साप चावून गेले बिचारे. नाही, नक्की धोंडीबा जाधवच मेलाय ना? म्हणजे नाही, खात्री करून घ्या. काय झालं असेल, त्या धोंडीबा जाधवला चावल्यामुळे तो सापच मेला असेल कदाचित. कारण त्या धोंडीबा जाधवच्या रक्तात सापाच्या विषापेक्षाही भयानक अशी विषारी दारू मिसळलेली होती ना. दारूचं व्यसन होतं त्याला, मेला बरं झालं. अहो असं काय बोलताय? 3 लहान लहान मुलं बायको आहे त्यांच्या मागे. त्यांनी कोणाच्या तोंडाकडे पाहावं? यासाठीच सांगतो, बचत करा, बचत करा. त्या धोंडीबानं घालवलं सगळं दारूमध्ये. दारूचं व्यसन होतं मान्य, पण दारू न पिणारी माणसंही अकाली मृत्यू पावतात. त्यांचं काय? पापी असतात ती माणसं. बाबा, यासाठी तर तो गजानन महाराजांचा माणूस तुम्हाला पुण्य कमवा असं सांगायला येत नसेल ना? गणेश, मला मृत्यूचं भय नाही. अरे, मृत्यूही विकत घेऊन एवढा द्रव्य संचय केलाय मी. आयुष्यात जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचंच आहे. पण मी एवढ्यात नाही मरणार. आणि मी 100 गाठणार हे सांगायला कोणा ज्योतिषाचार्याची किंवा तुमच्या त्या गजानन महाराजांची गरज नाही. कळलं? बाबा, 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 बाबा अहो काय होतंय बाबा, तुम्हाला? काय होतंय अहो बाबा? काय होतंय? बाबा, बाबा, अहो काय होतंय? बाबा, काय होतंय? काय झालं तुम्हाला? काय होतंय बाबा? काय होतंय? बाबा गणेश, गणेश, काय आहे तो महाराजांचं दूध त्याचं काय? तू शोधून आणशील त्याला? मला बोलायचं आहे रे त्यांच्याशी. हा गाई भावांचा अंत्यविधी झाल्यानंतर त्यालाच भेटायला मी मठात गेलो होतो. मला सुटक असल्या कारणानं आत प्रवेश नाही दिला. पण मी त्याची सगळी चौकशी केली आहे. तिकडे मला असं कळलं की महाराजांनी असं कोणताही दूध त्यांच्या सेवेत ठेवला नव्हता. याचा अर्थ याचा अर्थ गजानन महाराज स्वतः बाबांना सावध करत होते. महाराज, आता सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे बाळ गणेश, असं म्हणाला होता तो दूत. आणि आणि खरंच आता माझ्यावर खूप मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. गणेश, बाबांनी पुण्य कमवलंच नाही, पण आई मी इतका पुण्य संचय करेन ना की आपल्या 7 पिढ्यांना सुद्धा ते पुरून उरेल. गणेश, काकू काकू तुमची गोदावरी व्याली, तिला रेडकू झालंय. बाबा गेले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुझा जन्म झाला. घरात दुःख असल्या कारणाने तुझं कौतुक कोणीच केलं नाही, तुझा बारसाही झाला नाही. पण मला तुझ्यासाठी नाव सुचलंय. माझं नाव नान्या आणि तुझा नानू. छान आहे ना नाव? आवडलं तुला? हा आलो. चल, पान ठेवायचंय. बाबांच्या आत्म्याला सद्बुद्धी लाभो म्हणून प्रार्थना करायची. बाबा, आता आपल्या घरात मी मोठा आहे. मी जबाबदारीनं वागेन. आईची नानाची काळजी घेईन. बाबांची कोणती इच्छा अपुरी राहिली असेल? अरे, कावळ्यांसाठी ठेवलेलं पान आहे ते, तू कसं तोंड घातलंस? अपशकुनी कुठला? चल, तुला अद्दल घडवतो मी चांगली. चल. अरे असं काय करतोस गणेश? जाऊ दे, मी दुसरं पान वाढून आणते.
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज. महाराज महाराज काय पंत, आता कसं वाटतंय? पंत बाय गणेश, हे तुझे वडील. बाबा मृत्यूनंतर रेड्याच्या योनीत गेले. जिवंतपणी असताना भरपूर धन कमावलं, पण दान धर्म केला नाही, स्वार्थीपणाने वागले, तुम्हा सर्वांना त्रास दिला, मनुष्य धर्माचे नियम कर्तव्य पार पाडले नाही, त्यातच हे फळ. स्वतःच्या 13व्याचं जेवण जेवण्यासाठी म्हणून पानात तोंड घातलं, तर स्वतःच्या मुलाने गळा अडून दावणीला बांधून ठेवलं. म्हणून सांगत होतो पुण्य संचय करा, पुण्य संचय करा, पण याने माझं ऐकलं नाही. पुण्य कमवा हेच सांगण्यासाठी आलोय मी. महाराज, याचा अर्थ तो दूध दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात तुम्ही होता. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. महाराज, मग प्रत्यक्ष रूपात येऊन आपण बाबांना उपदेश का नाही केलात? तुझ्या वडिलांनी आमची अवज्ञा केली असती तर त्या पापाची फळं तुम्हा मुलांना भोगावी लागली असती, म्हणून आम्ही आमचा दूत उभा केला. महाराज, वडिलांनी ज्या चुका केल्या त्या तू करू नकोस. आईची, ह्या रेडकाची, म्हणजे गतजन्मीच्या तुझ्या वडिलांची सेवा कर, दान धर्म करून पुण्य संचय कर, तुझं कल्याण होईल. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. करावे तसे भरावे. या जन्मी पुण्यसंचय न करता स्वार्थीपणाने जगाल तर कोणत्या ना कोणत्या योनीत पुन्हा जन्म घेऊन गतजन्मीचा हिशोब चुकता करावा लागतो.